जिंकल्यात. चला आपण जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. क्लॅश ऑफ द टायटल अंपायर्स जोडले गेलेत सोनू आणि करण. मॅचला झाली सुरुवात. राहुल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर, समोर आहेत भावेश. नक्कीच आमचे स्पॉन्सर्स प्रायोजक आणि सन्माननीय आमचे जजी लाखात साहेब ज्याने या 5 ट्रॉफी ज्या आम्हाला स्पॉन्सर्स केल्यात. ट्रॉफीज आपण बघितल्या तर पाहिल्यानंतर ना प्रत्येक खेळाडूला मनामध्ये आनंद गगनामध्ये मावणार नाही इतका आनंद होईल. का? कारण की ज्या संघाने आतापर्यंत या स्पर्धेच्या अंतिम 5 मध्ये स्थान मिळवलंय ना, आणि त्यांना तर त्या आनंदाचं नक्कीच भान तर नसणारच. कारण की खास करून तिसऱ्या जरी क्रमांकामध्ये जो येईल ना संघ, त्याला देखील इतका आनंद होईल ना की ट्रॉफी बघा. आणि अशा ट्रॉफीचे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय रामचंद्रजी नवशा लाखात साहेब आहेत. आणि ते नक्कीच त्यांची भेट आपल्याला या स्पर्धेला हे नेहमीच मिळते. आणि बघितलं कारण की परिवर्तन ग्रुप मोडगावची जी स्पर्धा आणि तिकडे आयकॉन खेळाडू म्हणून काय या खेळाडूची निवड केली आहे. कारण की त्या खेळाडूच्या उंचीवर जाऊ नका मित्रांनो. त्या उंचीने आता मात्र त्याच्या खेळीने भरपूर दरारा निर्माण केला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट आर्म गोलंदाज आहे सोनसरी स्पर्श तांबळमार संघाच्या माध्यमातून. सध्या लाईन थोडीशी बिघडलेली पाहायला मिळाली अतुल ठाकरेची. भावेशला अगदी आपण बघितलं तर एक रायझिंग प्लेअर ते देखील आहेत. मनीष यांच्याकडे देखील नजर असेल, कारण की मनीष असे खेळाडू आहेत ना, अतुल यांना माहितीये मनीष यांचा खेळ काय आणि मनीष यांना माहितीये की अतुल यांचा खेळ काय. मग बरोबरीचा सामना बघायला मिळते प्रेक्षकांना. आपटून टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली, चांगली तकनीक वापरली गेली. हो थांबलाय चेंडू तिकडे, पाहावं लागेल काय आहे. पंच सांगतायत 2 आहेत डिक्लेरेशन आहे बघा. कारण की तिथे झोन आहे तिकडे आणि तिथे चेंडू गेला तर 2 धावा मिळतील. आणि बघा निरीक्षण देखील अतिशय व्यवस्थित केलं होतं. कारण की भरपूर वेळ असे खेळाडू भान मात्र हरवून जातात की डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय चेंडू, तर गेलाय की नाही ते पण निरीक्षण केलं, पण गेलाय, पंचांनी सांगितलं गेलाय. हलक्या हाताने डाईव्ह करायचा प्रयत्न केला होता. इथे आपण पाहिला अपील केली होती, परंतु पंचांनी काही मात्र आपण बघितलं तर रिस्पॉन्स दिला. तो सांगितला की बॅट आहे, इथे बॅट इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाहीये. आणि त्यामुळेच पाहिलं तर रन मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7 धावा फलकावर षटकामध्ये फेकून झालेले चेंडू 3 प्रिन्स सांगतायत आम्हाला. आणि चर्चा करायची झाली ना तर मग आत्ता या ओव्हर मध्ये ना या 3 मध्ये आणखीन किती धावा प्लस केल्या जातात. मॅन्डेटरी पावट्याचं षटक आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिला चांगल्या खेळाडूसाठी हा चांगला चेंडू होता, परंतु या चेंडूसाठी तयारीत होता मनीष. आपला क्लास दर्शवला गेलाय, बॅकफुट पंच केलाय आणि दमदार फटका सह्याद्री चषकामध्ये दर्शवलाय. चौकार पहिला मनीषच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त फटका, मनीष अगदी तयारीतच होते या चेंडूसाठी आणि चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला. 4 धावा. धीमा टाकला या वेळेला मनगटाची जादू मात्र शॉर्टलेग क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र मिळेल. टीमची टोटल वाढते 1 ने 12 या आकड्यावर पोहोचली गेली आहे. षटकामध्ये फेकून झालेले चेंडू 5. मंडंट्री पालव्याच्या षटकामध्ये धावा हव्या आहेत ना, त्या मिळत आहेत. परंतु अतुल ठाकरे आणि त्याच्या टीमला जरा स्ट्रगल करायचं असेल ना तर मग या सुरुवातीला आणखीन मोठं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता भावेश स्ट्राईक एंडकडे शेवटचा चेंडू फेस करतील. टॅप केला जातोय.
भावेशचं कौतुक करावं लागेल, कारण की आतापर्यंत त्याने ना नो रिस्की शॉट खेळलेत, कारण की रिस्क कमी आहे आणि सुरक्षित फटके जास्त खेळलेत. कारण की कन्व्हर्टिंग शॉट खेळले गेलेत, प्रत्येक चेंडू हा कन्व्हर्ट केला सिंगल किंवा डबल साठी, आणि त्यामुळेच अगदी आपण बघितलं की पहिलं षटक पूर्ण झालं आणि फलकावर पाहिले आपण तर 13 धावा 13 झाल्यात. पहिलं षटक पूर्ण झालंय. आता मनीष यांचा खेळण्याचा इंटेंट काय असेल, भावेश यांचा खेळण्याचा इंटेंट काय असेल, दुसऱ्या षटकामध्ये आता कशा प्रकारचा खेळ हा दर्शवला जाईल. घेऊ एक ब्रेक, डीजेकडे जाऊया, गाणं ऐकूया आणि मग प्रत्यक्षात येऊया. वेलकम बॅक. सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहते मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच आपण पाहिली आहे तर सह्याद्री चषक 2025. जसं म्हणतात ना, मेहनत कभी धोखा नहीं देती, वक्त जरूर लगता है, पर जिस के साथ किस्मत होती है ना, उसे दुनिया भी सलाम कर देता है. डेफिनेटली आपण बघितलं, मेहनत आणि किस्मत ज्याच्या सोबत असेल ना त्याचा सिक्का मात्र चालतोय आणि त्याचा लक मात्र चाललं तर दुनिया पण देखील त्याला सलाम करते. नोलुक खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी झालाय, कारण की चेंडू मध्ये मिळतील 2 धावा. आजच्या दिवसापासून आपण बघितलं तर मग जिकडे बाबा स्पोर्ट्सच्या मैदानावर देखील अगदी एक म्हणजे कामांच्या मैदानावर देखील आणखीन एक स्पर्धा सुरू झाली आहे. आणखीन एक स्पर्धा पोमनच्या मैदानावर देखील झाली आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा मात्र आज या स्पर्धेचा फायनल डे आहे. योगेश बारा बॉलिंग ट्रॅकवर ओर द विकेट, एक डाऊन डी लेग चेंडू हाताळला जातोय, वाईड मिळेल, एक्स्ट्रा रन्स मिळेल, धावसंख्येमध्ये भर पडली जाते. 16च्या घरामध्ये धावपळ पोहोचला गेलाय. 16 प्रियांशी जॉईन झालेत आम्हाला आता ॲज अ स्कोररच्या भूमिकेत. कूलर अगदी आपण बघितलं, सध्या गरमीचं वातावरण वाढलंय आणि मग फायदा कोणाचा होत आहे. पुन्हा एकदा वाईट, कारण की गरमीचं मौसम वाढताना अगदी बघायला मिळते आपल्याला. आता त्या कूलरची गरज असेल आणि मग त्याची व्यवस्था कोण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कोणते खेळाडू आहेत हे कूलरचे मानकरी ठरतील, कोणता खेळाडू सायकलचा मानकरी ठरेल, कोणता खेळाडू या स्पर्धेचा चॅम्पियन बनेल. भरपूर काही प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनामध्ये आणि त्याचं उत्तर मिळेल आपल्याला संध्याकाळी. सरप्राईज करणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली, अगदी बाउन्स आणि मन पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी कडा, 2 धावा तिकडे मिळतील. भावेश यांचं कौतुक करावं लागेल, कारण की मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे हे त्यांनी दर्शवलं गेलंय. काय सुंदर फटकेबाजी केली, म्हणजेच काय तर समोर न खेळता मागे खेळले, कारण की मागेच त्यांचा आतापर्यंत स्कोर झोन बघितलाय आपण. कारण की 2-2-2 आणि सिंगल सिंगल म्हणजे काय तर समोर न धावा घेता विश्वास त्याने मागे ठेवला गेला आणि फायदा देखील झालाय. बघा आता त्या धावा रोखण्यासाठी खेळाडू लावलाय, गली तैनात केली आहे, हे स्लिप तैनात केली असं म्हणू शकताय. परंतु स्लिप तैनात केली आहे परंतु त्या दिशेने गोलंदाजी व्हायला हवी आहे ना, परंतु नाही आहे. पुढचा चेंडू लगेच डाऊन दिले, फेकला गेला योगेश बारेपना. आता काय झालंय तर धाव फलक डोळ्याच्या समोर आहे की 20च्या घरामध्ये पोहोचलाय. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत फक्त आणि फक्त 2 आणि या षटकामध्ये किती धावा आल्यात तर 2-2 आतापर्यंत 6 म्हणजे 7 धावा आल्यात 2 चेंडू मध्ये. हो, इथे चांगला चेंडू आहे, इथे नक्कीच चांगली सफलता मिळते योगेशला. थोडंसं कमबॅक केला गेलाय. मनीषने पाहिलं नॉन स्ट्राईक एंडकडे, निरीक्षण केलं त्या चेंडूचं. अपकमिंग रायझिंग यंगस्टर प्लेअर म्हणून आपण बघितलं तर मनीष तारवीला नेहमीच सातत्याने पाहिलं गेलंय. आणखी ज्याप्रमाणे क्रिकेटच्या प्रती त्याने संलग्न केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ देखील मिळालंय. अपील केली आहे इकडे आणि पंचांनी सांगितले की फलंदाज आहे इथे आउट. LBW चा शिकार ठरला जातोय. भावेश मात्र थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले इथे आणि त्यांना परतावं लागेल आता डग आउटच्या दिशेने आणि पहिला खंदा फलंदाज केला जातोय बाद आणि पहिला मोठा धक्का बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन या संघाला भावेश भोईरच्या रूपाने दिला जातोय. सह्याद्री ट्रॉफी आपण बघतोय दुपारचं 17 आणि दुपारच्या 17 मध्ये
चेतन दादा पाटील नक्कीच एक चांगले क्रिकेटपटू आपण पाहतोय. जिचेंद्र विभागामध्ये नेहमीच सातत्याने हे आपल्याला जर पाहायला मिळतात. केदारनाथ एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय चेतन दादा पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालंय. वेलकम दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत करतोय सह्याद्री चषक 2025 मध्ये. अगदी 20-25 हा फायनल डे सह्याद्री ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने चेंडूला उडवलंय, हवेत आहे वैभव दळ विजयच्या खाली आणि शेवटच्या क्षणाला अखेरीस मात्र कॅच पकडली आणि गोलंदाज झालाय. या ओव्हर मध्ये दुसरी विकेट मिळाली. मंचावर अगदी नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय असं व्यक्तिमत्व चेतन दादा पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आणि त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना हा दोन संघांच्या दरम्यान आहे. कामन विभागातील दोन्ही संघ आहे, कारण की एक संघ बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन चा संघ आपण पाहतोय आणि दुसरा संघ आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघ. या दोन संघांच्या दरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध चालू असताना विकेट डाऊन झालाय आतापर्यंत दुसरा 20 या धावसंख्येवर. दुसरं षटक गव्हाण आहे आणि 3 ओव्हरचा मॅच आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले 4, म्हणजे 2 चेंडूचा खेळ आणखी शिल्लक आहे. 5 आहे. ओके, चुकीची दुरुस्ती. आमचे स्कोरर थोडेसे मिस झाले होते, त्यांनी केला काउंट पुन्हा आणि सांगितलं ओके. लेगवर चेंडू फेकला जातोय, दिशाहीन चेंडू आहे. एक्स्ट्रा बेनिफिट मिळेल इथे. लेग पास अगदी पण बघितलं, लेग बायच्या बाहेर वाईट प्लस 22 म्हणजेच तिथे काय तर 2 धावा मिळतील. जिथे 20 होते आता तिथे 22 होतील. आणि अशा गोष्टी आहेत ना, या मोमेंटम देत आहेत. जी टीम आपण बघितली आहे ना, किती बाउंड्री झाल्यात, फक्त एकच बाउंड्री आले तरी देखील आपण बघितलं की दुसऱ्या षटकामध्ये धाव मला 22च्या घरामध्ये गेला. कसं गेलंय, एक्स्ट्रा धाव गतीवर लगाम लावलेला नाहीये. आपटून टाकला गेला. या वेळेला अक्रॉस द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, वेगवान चेंडू होता. हा वेगवान चेंडू मात्र अगदी आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपात गेलाय, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा मात्र इथे इंटरेस्ट आहे की हा चेक करूया आपण, जेवढं आपल्याकडे रिव्ह्यू आहे त्याचा वापर करूया आणि मग तिसऱ्या अंपायरला इथे फेम मध्ये आणूया. त्याला तिसरा अंपायर आता निरीक्षण करतील हा चेंडू चांगला आहे की मग खराब आहे. अंपायर्स हाईट या डाऊन द लेग, डाऊन द लेग. बघा, तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते. जास्त वेळ देखील घेऊ नका, रिक्वेस्ट करतोय. आजच्या दिवसामध्ये वेळ तोच तर नाही आपल्याकडे. किती मंचावर पाहुण्यांचं देखील शुभागमन झालंय. केदारनाथ एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय चेतनजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित झालेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत क्रिकेटच्या प्रती आणि क्रिकेटच्या भावना, आणि ते देखील क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि एक सध्या तरी आपण बघितलं की त्यांची या स्पर्धेला एक प्रामुख्याने भेट देखील मिळाली. सुंदर असं व्यक्तिमत्व आपण पाहिलंय. सध्या तरी तिसऱ्या अंपायरचा डिसिजन काय आहे, फेअर डिलिव्हरी आहे. आणि अगदी आपण बघितलं तर मग निरीक्षण केलं की सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या की व्यवस्थित आहेत की नाही, आणि त्या पाहिल्यानंतर मग सांगितलं की फेअर डिलिव्हरी आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. प्रथम बॅटिंग करते बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन टीम आणि त्याने फलकावर आतापर्यंत ज्या लगावलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळते 2 षटकामध्ये 22. शेवटचा आणि अंतिमचं षटक असेल आणि अंतिमचं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक येतोय वैभव दळवी नावाचा गोलंदाज, जो डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून आपण
सातत्याने या संघाच्या माध्यमातून वापरला जातोय आणि त्याचा सामना आता मनीष तारवी या खेळाडूच्या सोबत आहे. सरळ बॅटच्या सहाय्याने फटका खेचला जातोय. स्टेट ड्राईव्हचा फटका, धाव मिळाली, एक दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि हो 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. मनीष तारवीच या ओव्हर मध्ये स्ट्राईक एंड कडे उभं राहणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या संघाच्यासाठी धावा जोडणं गरजेची बाब आहे आणि त्याच्यासाठी मात्र या षटकामध्ये मनीष उभे राहतील ना तितका फायदा या संघाचा होईल. वैभव बॉलिंग ट्रॅक वर थोडस रिदम चुकत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतात. बॉलिंग मार्क वर धावसंख्या 24 च्या घरामध्ये आहे. येणारे 5 चेंडू या मॅचला मात्र दिशा देण्याचं कार्य करतील. आणि साईडला खेळायचा होता. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू प्रस्थान करतोय. मयूर शेंडे आहेत तिकडे, चेंडूला फील्ड करतात. फंबल झाले, भरपूर वेळ, सहज धावा मिळतील. 2 धावा पुन्हा एकदा आपण पाहिल्यात आणि आता दिसतंय की प्रेशर आलेलं आहे आउटफील्ड मध्ये. 30+ धावा जाऊन देण्याचा प्रयत्न नसेल, परंतु मनीष यांचा आहे की 30 पेक्षा जास्त मोठा फटका येणार आणि या ओव्हर मध्ये डेफिनेटली येणार, कारण की मनीष कडे ती काबिलियत आहे आणि ते ओव्हर मध्ये जर उभे असतील तर ते शांत राहणार नाहीये. आपटून टाकण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ दी लेंथ, पुलचा फटका, पुल हा झालाय सक्सेसफुल. चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, गोल मिळेल. हा षटकार 6 धावा. वन बाउन्सरची चेतावणी देखील गोलंदाज वैभवला दिली आहे, कारण की जो फटका खेचला भरपूर बाउन्स होता आणि त्यामुळेच मग पंच सांगतात की 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. यानंतर बाउन्सर येणार नाही. चला बॉल हवा आहे, बॉल गुल झालाय. षटकार ठोकल्यानंतर आणि मी उल्लेख केला होता की शांत राहणार नाहीये, कारण की त्यांच्याकडे काबिलियत आहे आणि डेट ओव्हर मध्ये मग ते कसे शांत राहतील. आणि तेच तर आपण पाहिलं ना की त्याने लगेचच षटकार ठोकला गेला. संघासाठी महत्वपूर्ण धावा जोडल्या गेल्या आणि अगदी आपण बघितलं तर मग झाल्यात 32. 3 चेंडू शिल्लक आहेत, 10 ऑलरेडी आलेत 3 चेंडू मध्ये. असं म्हणतात ना की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तो पाहू नकोस, येईल कोणी तारवायला वाट कुणाची पाहू नकोस. डेफिनेटली आपण बघितलं इथे कोणी मदत नाही करणार तुम्हाला. जे काही करायचे स्वतःलाच करायचं आहे, एकाला जिंकायचं आहे. फटका मिस टायमिंग, थोडासा कमी पडला. खेळाडू तिथे कॅच आला होता. चेंडूची फेकी स्ट्राईक एंडच्या दिशेने. धावा 2 मात्र तितकाच वेगाने देखील कंप्लीट केला जात आहेत. अगदी प्रयत्न हा केला देखील होता, कारण की त्या फटक्यामध्ये जी पॉवर जनरेट करायची होती ती पॉवर मिळाली नव्हती मनीषांना. अगदी बॅटच्या वर हा चेंडू लागला होता. तिकडे 2 धावा मिळाल्या. धाव फळक पोहोचला गेले 34च्या आकड्यावर. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. मनीष पुन्हा एकदा स्ट्राईक एंड कडे. संपूर्ण जबाबदारी या षटकातील त्यांनाच पूर्ण करायची आहे आणि जास्त ते स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने उडवलाय, मिडलर ऑफ द बॅट, टक्कन चेंडू सरळ निघून चालला. हाय हॅलो टाटा बाय बाय सीमा रेखा पार. हा आलाय A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. या षटकाराने धावफलक 40च्या घरामध्ये पोहोचलाय. अंतिमचा चेंडू शेष या इनिंग मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. एका बाजूने 1 मॅन आर्मीची भूमिका जी असती ना ती पूर्ण केली आहे मनीषने आणि ज्याच्यासाठी माहीर आहे. अगदी आपण बघतोय शेवटचा अंतिमचा चेंडू फिनिश कसा केला जाईल. मिस टायमिंग झाला, इन द एअर, हवेत फटका फसलाय. संतोष आहे तिथे, झेलचा अंदाज चुकलाय त्यांचा. अगदी आपण पाहिल्या धावा 2 मिळाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली आहे परंतु तिसरी धाव नाही पूर्ण होणार. 2च मिळतील. अखेरीस फलंदाज मात्र बाद झाले तिकडे आणि अगदी आपण बघितला तर जवळजवळ 3 षटकाचा खेळ पूर्ण. धाव फलकावर 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष. फर्स्ट एड बॉक्स असेल तर प्लीज द्या, कारण की थोडीशी इंजरी झालेली आहे. भरपूर इंजरी झालेली आहे, मला वाटते थोडीशी नाही भरपूर झाले, कारण की इंजरी क्रिकेटच्या पटलावर आपण बघितली आहे तर मग धोकादायक ठरते. आता जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये, जिथे उपस्थित आहेत आमचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय
चेतनजी पाटील साहेब त्यांचा आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान आपण करूया. एक लाडकं व्यक्तिमत्व आपण बघितलं या जिचंद्र विभागामध्ये. क्रिकेटच्या प्रति प्रेम हे नेहमीच त्यांचं राहिलं गेलंय. स्वतः देखील एक क्रिकेटपटू आहेत आणि आज या क्रिकेट स्पर्धेला त्यांची देखील भेट आणि योगदान मिळालंय. हेमंतजी लाखात यांच्या शुभ हस्ते दादांचा आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान केला जातोय. केदारनाथ एंटरप्राइजेसचे मालक चेतन दादा पाटील त्यांचा हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जात आहे. दादांचं अमूल्य योगदान देखील या स्पर्धेला मिळालंय आणि त्यांची उपस्थिती भरपूर आम्हाला महत्वाची आणि हा दादांचा आदर सत्कार आणि मान सन्मान या स्पर्धेच्या थ्रू केला गेलाय. प्रत्येक वर्षी दादांच्या माध्यमातून हे योगदान या सह्याद्री चषकाला हे सातत्याने मिळत असतं आणि या वर्षी देखील दादांचं योगदान जरूर मिळालंय. त्याचप्रमाणे आपण जाऊया आता की पहिल्या इनिंग मध्ये काय गोष्टी घडल्यात. पहिल्या इनिंग मधल्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे ना मनीषने, सुंदर देखणे लाजवाब. कारण की एक हाती किल्ला ज्याने लढवला, एका हाती आपण पाहिलं आपल्या संघासाठी. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 2 षटकार 1 चौकार 3 दुहेरी आणि 1 सिंगल, एकूण 23 धावांची एक नाबाद खेळी. एक झुंज मात्र आपल्याला बघायला मिळाली. परंतु क्लॅश ऑफ दी टायटल मध्ये ना ही मॅच कोणता संघ जिंकेल हे सांगू शकत नाही आपण. कारण की एका बाजूने अगदी मनीष असतील तर दुसऱ्या बाजूने बघतोय की आपण अतुल ठाकरे असतील, जे सध्या तरी बघितले तर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. या सीझन मध्ये 2 फायनल्स जिंकण्याचा कारनामा करणारी टीम पाहिली आहे, ती म्हणजेच आई सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाल. चला फलंदाज पाठवून द्या, क्विक करा थोडस. आज आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस खेळवायचे, त्याच्यासाठी वेळेच्या बाबतीमध्ये भरपूर सहकार्य करायचंय. दुपारचा